कसं आहे, त्यांनी मला सांगितलं ए साहेबांकडे जा, तुम्ही मला सांगा वॉर्ड ऑफिसरकडे जा, मी तिथे जाणार. ते मला बोलतील डीएमसी कडे जा, मी तिथं जाणार. मी स्टेप बाय स्टेप जाणार. आम्ही कॉल केला, तुमचे मेंटेनन्स डिपार्टमेंटचे अधिकारी कॉल उचलत नाही आणि आमच्या समोर दुसऱ्यांचे कॉल बरोबर उचलतात. बाजूला फोन लावतो तेव्हा. का प्रॉब्लेम आहे का राठोड साहेब आमचा? मला सांगा ना, आमचा का प्रॉब्लेम आहे का की मनसेवाल्यांची कॉल उचलायचे नाही? असं का आहे का नियम मध्ये? विचारा ना, हे तारी साहेब पण बसलेत, ते पण नाही उचलत आमचे कॉल जास्त करून. अहो साहेब, नंतर कॉल केला पाहिजे ना आम्हाला पण, की बाई काय होतं तुमचा? आम्ही आमच्यासाठी करणार का? साहेब कसे आहात, काय जेवलात हे विचारण्यासाठी कॉल करणार का? मी का कॉल करणार मला सांगा. आज तुम्ही या ना एनएसएस रोडवर, साहेब चालायला जागा नाही आम्हाला, चालायला जागा नाही आम्हाला. तुम्ही त्या भस्मेंना माझ्या समोर सांगितलं की जा बाबा, ते लवजी वस्ताची इथे गॅरेजची काय परिस्थिती आहे तू बघ. त्याला विचारा, तो आला का एकदा पण? त्या दिवशी तुम्हीच बोललात ना भस्मेंना, बरोबर आहे, रोड वाइंडिंग साठी तुम्ही पण होते साहेब, बरोबर आहे. भस्मेनी काय केलं, दुसऱ्या दिवशी दिलीप लांडे यांना घेऊन आला तिथे आमदारांना, आणि ते वाइंडिंग करतात. पत्रव्यवहार माझे 3 वर्षाचे, ठीक आहे, मला काय प्रॉब्लेम नाही, द्या श्रेय साहेब, ज्यांना द्यायचंय त्यांना, मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. मला काम तर करा. कामच नाही करत, तो फोनच नाही उचलत. आमची पण एक लिमिटेशन आहे ना, किती सहन करायचं साहेब. काय विषय आहे? या साहेब बसा, बसून आपले काय डिवायडरच आहे. आणि लवजी वस्तात साडवे जो आपला एनएसएस रोड आहे हिमालय सोसायटीचा, ते रुंदीकरणासाठी साहेबांनी माझ्या समोर, तारी साहेबांसमोर तुम्हाला सांगितलं, तुम्ही सगळ्यांना नोटीस वगैरे काय द्यायची ते द्या, बरोबर आहे. तुम्ही दुसऱ्या दिवशी आमदारांना घेऊन त्या रोडवर आलात. अहो साहेब, मी आंदोलन तुम्हाला बोलून गेलो, मी आमदार घेतोय, त्यांना कसं कळलं साहेब? त्या सेकंड डे, 3 वर्ष झाले मी फॉलोअप करतो, एक दिवस नाही आलेत. सेकंड डे ठीक आहे, मला तेही प्रॉब्लेम नाही आलेत तर साहेब, मी आताही सांगतोय, ते आमदार आहेत, श्रेय त्यांना भेटलं, मला त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाहीये. मला माहिती आहे, माझी जनतेला माहिती आहे, मी 3 वर्ष साहेब 3 वर्ष झाले ना पाठी लागलोय मी. राठोड साहेब, तारी साहेब, तुमच्या पण पाठी लागलो ना, 3 वर्ष झाले. आज जेव्हा एंड मुवमेंटवर आला, मी तुम्हाला एवढे कॉल करतोय साहेब, तुम्ही माझे एक कॉल उचलत नाही साहेब. मी काय म्हणतो, नंतर एक कॉल करा ना. माणुशाली काय होतं, तुम्ही का कॉल केला आम्हाला? मी तुम्हाला काय व्यक्तिगत साहेब कसं आहे, जेवण केलं, आज आपण फिरायला जाऊ, पिक्चर बघू, असं कधी कॉल केलाय का साहेब? मी जनतेच्या कामासाठी कॉल केलाय. तुम्ही एनएसएस रोडवर या फक्त एकदा, तिथं लोकांची काय परिस्थिती आहे ना, तुम्ही येऊन बघा. जेवढे होमगार्डमध्ये डिवायडर लागलेत ना, आज लोक आशीर्वाद देतात तुम्हाला, तारी साहेबांना देतात, तुम्हाला नाही देत. ते तारी साहेबांनी वर्क ऑर्डर काढलं. पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मला सांगा. आज त्या वर्क ऑर्डरची डेट आहे का तुमच्याकडे? तारी साहेब बघा ना, असेल, तुम्ही मला पाठवलं होतं वर्क ऑर्डर. आज 1 वर्षाचा वर झालाय, मी तुम्हाला त्या डिवायडरच्या वर्क ऑर्डरसाठी सांगतोय साहेब. तुमच्याकडनं वर्क ऑर्डर निघत नाही म्हणजे काय? अहो साहेब, फंड कसं नाही, फंड का नाही? अहो फंड तुम्ही मला बोलले की डीएमसी साहेबांना मी पाठवलंय पत्र. मग काय बोलले तुम्ही मला, काय बोलले? अहो सहाय्यक आयुक्त साहेब 5-10 दिवस होते, आज त्याला 8-10 महिने झाले. अहो इलेक्शन झालं तर काय जनतेला वारेवर सोडायचं? तुमचा प्रस्ताव असंच रिटर्न आला तर तो चालला असता का? अरे कसं प्रस्ताव रिटर्न येणार? असं काय प्रस्ताव रिटर्न येणार? असं कसं प्रस्ताव रिटर्न येणार मला सांगा ना. असं प्रस्ताव कसं रिटर्न होणार साहेब? मी काय म्हणतोय, मला माझ्या एनएसएस रोड मध्ये जे डिवायडर टाकायचे, जे बॅलन्स आहेत, मी ट्रॅफिकवाल्याकडनं लढून झगडून परवानगी घेऊन आलोय. मला ते डिवायडर बसून द्या, 1 नंबर. दुसरं नंबर, जे लवजी वस्तात आतमध्ये आम्ही घुसतो, बरोबर आहे, त्याच्यासाठी काय साहेबांनी काम केलंय? यांनी मला सांगितलं रोडवाल्याशी बोला. मी रोडवाल्यांशी संपर्क केला. त्यांनी मला सांगितलं डीपी सर्वेवाल्यांशी बोला. साहेब मी त्यांच्याशी बोललो. अहो कामच होत नाही साहेब. अहो साहेब, पत्र मला रिप्लायच नाही. आणि मला असं नाही, तुम्ही आमदारांना द्या, नगरसेवकांना द्या, मला काही प्रॉब्लेम नाही. बघा ते सत्तेवर आहेत, उलट त्यांच्या फॉलोअपनी तुम्ही कसं, त्यांची भीती आहे तुम्हाला, तुम्ही जास्त काम करणार त्यांच्या भीतीमुळे, लवकर काम करणार, तेही करा, चालेल मला.
पण साहेब काम तर करून द्या यार. मी कुणासाठी मागतोय? मी जनतेसाठी तुमच्याकडे भीक मागतोय. मानसर लेटरला उत्तर द्या. माझा व्यक्तिगत काही स्वार्थ नाही. विषय आमच्याकडे पेंडिंग आहे तो डीपी आणि सदस्य आज डीपी वाल्यांना मी कॉल केलं. साहेब डीपी सर्वेवाले परवा, एक मिनिट, तुम्ही प्रभात समिती बरोबर होतात, विजू शिंदे बरोबर तुम्ही होतात, बरोबर आहे. सर्वेवाल्यांनी मला कॉल केलं, साहेब आम्ही विजू शिंदे साहेब आहेत. म्हणलं ठीक आहे, तुम्ही त्यांच्या बरोबर फिरा, मला काही प्रॉब्लेम नाहीये. तो काम करतोय ना माणूस, मला चालेल, मी त्यांचं अभिनंदन करेन. पण माझं म्हणणं असं आहे की त्यांनी सांगितलं 8 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला काहीतरी त्यांना डिमार्केशन काहीतरी करून द्यायचं आहे. आज त्याला 8 दिवस झालेत, पण उद्या 8 दिवस होणार, बरोबर आहे ना? तुम्ही दिलं का त्यांना? डिमार्केशनचे ते आम्ही- नाही काहीतरी त्यांनी, बघा साहेब मला एवढे नियम माहित नाही, त्यांनी सांगितलं वॉर्डवाले आम्हाला काहीतरी तुमचं आणि त्यांचं मिळत नाहीये. नाहीतर तुम्ही एक साहेबांच्या समोर एक जॉईंट मिटिंग लावा, त्यांना पण बोलवा, रोडवाल्यांना पण बोलवा, एक जॉईंट मिटिंग लावा. आणि तुम्हाला असं वाटत असेल ना तिथे सगळ्यांना बोलवा. राठोड साहेब बरोबर बोलतोय ना, सगळ्यांना बोलवा तुम्ही. साहेब तुम्ही पण 2 मिनिटं जरा लक्ष दिलं तर बरं होईल साहेब. तुम्हाला वाटत असेल तुम्हाला लक्ष द्यायचं नाही तर मी उठून इथं डब्ल्यू कडे जातो. तुम्ही पण त्याच्यामध्ये बघताय, जरा आमच्यावर लक्ष द्या. काय आहे मेंटेनन्स मध्ये ना साहेब बरेच विषय आहेत जे मी येणाऱ्या काळात पण तुमच्या समोर ठेवणार आहे याच पद्धतीने. आणि दिवस ते लांब नाहीत, लवकर ठेवणार आहे. आणि कसं आहे माझं म्हणणं काय साहेब, मी फोन करतोय ना, तुम्ही आमचे कॉल का उचलत नाही? रिझन काय? एकदा तुम्ही कामामध्ये असणार, 2दा असणार, 3दा असणार, 4दा असणार, 20 वेळ तुम्ही आमचे कॉल उचलत नाही. अहो साहेब का 20 कंटिन्यू कॉल नाही करत, आज केला, उद्या केला, परवा केला. आता तुम्ही खाली उतरलात, मी तुम्हाला कॉल केलं, त्यानंतर तुम्ही 2 मिनिटांनी एकाचा कॉल उचलला, मी बाहेर आहे म्हणून. कधीच नाही, मी बाहेरच होतो त्यावेळी. मी खाली- अहो माझा कॉल नाही उचलला, मला काही फरक पडणार नाही साहेब. मला माझं काम कसं करून घ्यायचं ना मला येते, मी माझं काम करून घेणार. मी माझ्यासाठी लढत नाही. मी माझ्या हिमालय सोसायटी, NSS रोड, हे जे गोविंदनगर आम्ही जे त्रस्त आहोत ना ट्रॅफिकमुळे, मी त्याच्यासाठी बोलतोय साहेब. एक दिवस तुम्ही गाडी घेऊन या 4 व्हीलर, तुम्हाला समजेल काय परिस्थिती आहे आमची. उगाच तुम्ही आम्हाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाता साहेब. आम्हाला पटत नाही सगळे, आम्हाला तुमच्या बरोबर काम करायचं आहे. पण तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला आमच्या बरोबर काम करायचं नाही, माझ्याकडे 100 रस्ते आहेत साहेब, आणि मी प्रत्येक रस्त्याचा उपयोग करणार जर माझ्या काम होणार नाही तर. साहेब ट्रॅफिकवाल्यांनी तुम्हाला पत्र व्यवहार केलाय, ट्रॅफिकवाल्यांनी आता तुम्हाला पत्र दिलंय तारी साहेब, जे आपण लाईव्ह केलं होतं ना 90 फीट रोड पेनिन्सुला ते तिथपर्यंत डिवायडर जेवढे गॅप आहेत ना सगळे भरा म्हणून तुम्हाला पत्र आहे. मी त्याची कॉपी पाठवतो पाहिजे तर. आणि दुसरा जंगलेश्वर मंदिर खैरानी रोडवाला साहेब, तिकडनं मल्लिका बार पासून ते खाली उतरताना जिथं जिथं मोठा रोड आहे तिथं डिवायडर लावून द्या, ट्रॅफिकची समस्या आहे. तुम्हाला पत्र आपले काय नाव समाधान साहेब, मला वाटतं 20 दिवस झाले पाठवले, मी तुम्हाला कॉपी पाठवतो, तुम्ही चेक करा काय होत आहे साहेब. पत्र तुमच्याकडे पोचायला वेळ लागते काय साहेब. डिवायडर बंद झालेत ना, हे सगळे कुठला ट्रक असा घुसतो तिकडनं याला असं येणार ना, तेपर्यंत पूर्ण जाम करून टाकतात. राठोड साहेब आता तुमचा विषय, जरा 2 मिनिटं आता तुम्ही ऐका. पेनिन्सुला ते साहेब तिथपर्यंत सगळे गॅरेजवाले रस्त्यावर आहेत साहेब, खूप त्रास आहे. पेनिन्सुला ते जागृती नगर, आता 2च रोड सांगतोय तुम्हाला, आणि पेनिन्सुला ते मनीषा बार पर्यंत सगळे रिक्षावाले, गॅरेजवाले, सर्व्हिस सेंटर सगळे रस्त्यावर आहेत साहेब. मी तक्रार करून करून थकलोय. लोकांना आम्हाला चालण्यासाठी रोड नाहीये. आता गाड्या आडवी उभी ठेवतात, त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकणार नाही, ते मी समाधान पवार साहेबांशी बोलणार आहे. पण साहेब ह्याच्यावर तुम्ही कारवाई काय करणार आज तुम्ही जनतेसमोर सांगा साहेब. काय कारवाई तुम्ही करणार मला सांगा. आता मी थकलोय साहेब, प्रेमाने बोलून बोलून ना मी थकलोय साहेब. हा साहेब ते गॅरेजवाले 200 बाईक रस्त्यावर धंदा करतात, त्यांना भाडंच भरायचं नाही, मोठा गोडाऊन घेतला पाहिजे त्यांनी कुठं तरी.
ते सगळे रस्त्यावर, विटा सिमेंट रस्त्यावर, गुन्ह्याचे गुन्हे तुम्हाला माहित नाही साहेब. कसं चालेल मला सांगा ना साहेब. जनतेसाठी फिकर करणार कोण मला सांगा. कोण बघायला तयार नाही. तुम्ही तर बघा, तुम्ही चांगले अधिकारी आहे साहेब राठोड साहेब, तुम्ही मस्त माणूस आहे एकदम यार. तुम्ही जर लक्ष द्या, तुम्ही दिलं तर सगळे तुमचे खालचे देतील ना. तुम्हीच लाईटली घेताय म्हणून हेही लाईटली घेत आहे. आणि असं नाही, एक दिवसासाठी नाही साहेब, ते लागलेच नाही पाहिजे. तुमचा एक माणूस तेव्हा जे लावेल त्यांचे गाडे सील करा. मी तर सांगतोय काहीतरी करा, त्याच्यावर काहीतरी करा. तुम्ही तोडगा काढा साहेब. मला माहित नाही, तुम्ही येणार साहेब एक दिवस ड्राईव्ह करणार, त्या दिवशी काय सीएम आला त्या दिवशी पूर्ण रोड खाली असतो. तसं करू नका, कारण तुम्ही सीएम आहेत ना इकडे या डिपार्टमेंटचे. तुम्ही आला त्या दिवशी खाली. आणि भस्मे साहेब, माझी तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे, त्रास देऊ नका साहेब. माझी खूप मेहनत आहे त्या रोडसाठी साहेब. मी तुम्हाला काय बोललो साहेब, मी खूप मेहनत करतो त्या रोडसाठी. माझा हिमालय सोसायटीचा रोड असलपाल लिंक रोडला जोडण्यासाठी मी खूप मेहनत करतोय साहेब. आणि आताही सांगतोय, लाईव्ह चालू आहे, कुणी श्रेय घेतला ना त्याचा, मी नाराज होणार नाही. मी उलट त्यांचा बुके देऊन त्यांचं अभिनंदन करणार. मग ते खासदार असू द्या, आमदार असू द्या, नगरसेवक असू द्या साहेब, बरोबर आहे ना. काम करेल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे ना. पण फक्त शोबाजी नका करू साहेब. कुणी ती होती ना त्या दिवशी साहेब, मला असं वाटतंय मी दुसऱ्या दिवशी साहेबांना सांगितलं मी उपोषणावर बसणार आहे महादेव मंदिरच्या बाहेर हिमालयेश्वर. दुसऱ्या दिवशी साहेब व्हॉट्सअपमध्ये मेसेज आला, इकडनं निघालो, दुसऱ्या त्या संध्याकाळी मेसेज आला, उद्या येणार आहेत आणि रोड वाइंडिंगचं काम होणार आहे. मी म्हटलं वा, एवढी स्पीड, काय कॉन्टॅक्ट आहेत. तेवढं कामामध्ये साहेब स्पीड आली असती ना तर अजून मजा आली असती. ठीक आहे साहेब, मी काय बोललो आता ह्यापासून त्या रोडसाठी काय असेल तर मला बोलवणार तुम्ही. मी काय बोललो आता, तुम्ही काय बोलला की मला माहित नव्हतं. आता या रोडचा फॉलोअप मी घेतोय. उद्या भविष्यात कुणी आला तिथे तुम्हाला घेऊन तर तुम्ही मला बोलवणार ना. माझा पण पत्र व्यवहार आहे म्हणून बोलवणार की नाही मला हे तर सांगा. आता चला, बोलवणार की नाही, बोलवणार ना, म्हणजे नेग्लेक्ट नाही करणार मला, इग्नोर नाही करणार ना मला. इमिजिएटली डायरेक्टली कोण बोलत असेल. अरे साहेब, तुम्ही वॉर्ड मधनं तिथे येणार, मी राहतो तिथे, मला 2 मिनिटं लागणार. तुम्हाला फोन करायचा, आम्ही येतोय, करणार ना फोन. नाही करणार तरी सांगा, काही प्रॉब्लेम नाही, काम करा. पण साहेब मला चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ नका. माझी मेंटेनन्स डिपार्टमेंटला हात जोडून विनंती आहे. कारण तुम्ही आणि जनता मधले आम्ही आहोत. जसे नगरसेवक आमदार आहेत तसे आम्ही पण आहोत. तर तुम्ही आम्हाला एवढं इग्नोर करू नका. अरे साहेब, 3 वर्षाची क्रेडिट, माझे 3 वर्षाची क्रेडिट झटक्यामध्ये संपली साहेब. साहेब माझ्या 3 वर्षाची क्रेडिट 1 मिनिटामध्ये संपली. लोकांना असं वाटतंय की हे आमदार करतायत. आता मी किती लोकांना ढोल वाजू की मी 3 वर्षापासून करतोय. ते आता तुम्ही बोलताय म्हणून लोकांना कळेल माझ्या लाईव्हच्या माध्यमातून की मी 3 वर्षापासून करतोय. आणि मी आताही सांगतोय साहेब, सगळ्यांना करू द्या. मी अभिनंदन करणार साहेब, मी बुके देणार सगळ्यांना. माझा रोड असलपाल लिंक रोडला काढून दिलं, मी त्यांचं अभिनंदन करणार. साहेब आमची थोडी एरियाची व्हॅल्यू वाढेल ना राठोड साहेब. दरवर्षी या बिल्डिंगचा रिपेअर होतो मला 2-3 वर्षात एकदा कंटिन्यू. वॉर्ड ऑफिसर बदली झाला की बिल्डिंग पूर्ण नवीन, वॉर्ड ऑफिसर बदली झाला की बिल्डिंग पूर्ण नवीन. लहानपणापासून बघतोय मी. तसंच जरा एरियामध्ये पण लक्ष द्या लोकांसाठी. आणि डिवायडरचं काय करणार मला सांगा जरा साहेबांसमोर. साहेब हे प्रश्न विचारा जरा. नाही हे काय करणार आता सांगा. तुम्ही काय करणार आहे डिवायडरसाठी, तुम्ही काय पत्रव्यवहार केला ते तर साहेबांना सांगा. आता हे मला सांगतो तुम्ही पत्र दिलं नाही. अरे पत्र का द्यायचं मी. माझ्याच पत्रावर तिकडनं आपला होमगार्ड पासून ते प्रथम कृपा बिल्डिंग पर्यंत डिवायडर पास झाले. बरोबर आहे साहेब. नाही यांना माहिती आहे. जर समजा तुमचा फंड कमी आला तर तुमचीच जबाबदारी आहे ना पुढचा वर्क ऑर्डर काढायची. त्याच्यासाठी मी पत्र द्यायचं, तरी सुद्धा दिलंय. मी तुम्हाला त्याची कॉपी पाठवणार.
सॉर्ट आउट कर, त्याच्यामध्ये पॉईंट सगळे एक्सेप्ट कर, पॉईंट रिप्लाय देऊ, बघून व्यवस्थित दे. आणि जॉईंट मीटिंग साहेब ते रोडवाल्यांसोबत कधी लावणार आहे मला सांगा जरा. ते काय होत आहे हे मला सांगते. ऐका ना, ऐका 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 हा एक मिनिट ऐका, फक्त एक मिनिट ऐका. हा विषय वेगळा आहे. मी ह्यांना कॉल करतो, हे मला सांगतात रोडवाल्यांचं काम आहे. मी रोडवाल्यांना फोन करतो, रोडवाले सांगतात डीपी आणि सर्वेचं काम आहे. डीपी वाल्यांना फोन केलं, ते म्हणतात वॉर्डवाले आम्हाला हे देणार ते. आता काय मी साहेब एवढा मला माहित नाही, म्हणून मी काय बोललो, एक दिवस तुम्ही तिघे इथं साहेबांसमोर बसा आणि ज्यांना ज्यांना बोलवायचे असेल सगळ्यांना बोलवा. असं उद्या कुणाला वाटायला नको काय आम्ही फक्त थोडा फेसबुक लाईव्ह करणार, थोडा बोलू शकणार. बाकीचे लोक तर काय तुम्हाला सस्पेंड करून टाकणार, काही पण करून टाकणार. त्यांना बोलवा पहिला. रिप्लाय देताना तू बघितलंच नाही, याच्या संबंधित याच्या संबंधित रायटिंग मध्ये सगळं येऊ दे ना, एकदा तर बघू तर द्या. आता असा विषय संपणार नाही, एकदा तर रायटिंग मध्ये रिप्लाय येणार 100%. नाही, रिप्लाय येऊ द्या आणि त्यांना सांगा मला बोलवा. पण आता तुम्ही जसं सांगितलं ना तसं ठीक आहे. धन्यवाद. पाणी घेतो साहेब थोडा.